अमरावती जिल्ह्याला केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने विशेष पॅकेज जाहीर करावं अशी आशा आहे। तूर, सोयाबीन आणि कापसाला हमीभाव देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। केंद्रीय अर्थसंकल्प अधिवेशनात शेतकऱ्यांना मदतीची देखील अपेक्षा आहे। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमधून शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। राज्य सरकारने वेगवेगळ्या प्रकारचे शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते, मात्र ते आश्वासन राज्य सरकारने पूर्ण केले नाही। मात्र केंद्र सरकारच्या बजेटमध्ये शेतकऱ्यावर काही विशेष तरतूद होणार का या संपूर्ण विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील शेतकरी आम्ही सध्या अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेलो आहे। यामध्ये जर बघितलं त्या ठिकाणी तूर आणि सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आवक झालेली। आपण थेट शेतकऱ्यांना विचारूया। आता मला सांगा, आता केंद्र सरकारचं अर्थसंकल्प बजेट सादर होणार आहे, काय अपेक्षा असणार? केंद्र सरकारनं शेतकऱ्यासाठी विशेष पॅकेज जाहीर केलं पाहिजे, कारण खास करून या विदर्भात शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढल्या आहे। सोयाबीनला भाव नाही, 3200 पासून 38 पर्यंत सोयाबीन जात आहे। मालाला भाव नाही आणि 10,000 रुपये तुरीला भाव पाहिजे, आज 6,000 7,000 रुपये तुरीला भाव आहे। माझी 3 एकराची तूर ह्या त्यांच्या रुई आणि डुकरांनी यांनी खाऊन घेतलेली आहे। मालाला भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी इथून निराश होऊन जातो आणि अपेक्षेप्रमाणे सरकारला आपण निवडून दिलं त्याप्रमाणे आमचं अजूनपर्यंत कुठलाही त्यांनी समाधानकारक पॅकेज घोषित केलं होतं, ते पण दिलेलं नाही अजून। त्यांनी या संकल्पामध्ये आम्हाला काही ना काही पॅकेज द्यावं अशी आमची विनंती। शेतकऱ्याचे हाल सध्या खूप खराब आहे, कारण 6,000 पासून तूर कटत आहे। त्यामुळं शेतकऱ्यासाठी विशेष पॅकेज तयार करायला पाहिजे असं माझे मत आहे। शेतकऱ्यांना जे आहे सोयाबीन, कापूस असेल, तूर असेल, या प्रमुख पिकाला जे आहे योग्य प्रकारे हमीभाव मिळाला पाहिजे अशी जी मागणी आहे आणि विनंती आहे ते केंद्र सरकारकडे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।